अरे परवानगी काय विचारतोयस, ये ना. हा नाही नाही साहेब, तुम्ही बसून राहा. ठीक आहे. काही काम आहे का? नाही काम नाही, मी जस्ट सॉरी म्हणायला आलो होतो. मला खात्री होती म्हणे की तू माफी मागायला नक्की येणार याची. तू मला निराश नाही केलेस. साहेब प्लीज स्वानंदी आणि मला माफ करा. अरे पण तुझा जिथे संबंध नाहीये त्यासाठी तू कशाला माफी मागतोयस? नाही साहेब, पण स्वानंदी जे काही वागल्या त्यामुळे तुम्हाला त्रास भोगावा लागतोय आणि नवरा म्हणून मी सुद्धा जबाबदार आहेच ना. ठीक आहे रे. काय माझ्या लोककल्याणाच्या कामामध्ये आपलीच माणसं अडथळा आणतात हे माझ्यासाठी काही नवीन नाही आणि मला त्याची सवय झालेली आहे. काय ना काय काय वेळेला माझे विरोधक स्वतः हे अडथळा निर्माण करतात किंवा आपल्या विश्वासातल्या लोकांना हाताशी धरून माझी बदनामी करण्याचा, मला कोंडीत पकडण्याचा सापळा रचतात. नाही साहेब, असं काही नसावं आणि मी आहे ना, नका काळजी करू. अरे तू माझ्या बाजूनी आहेस, ह्याच्या पुढे राहशील ह्याची मला खात्री आहे रे. पण स्वानंदी, तिचं काय? म्हणजे ती स्वतः तिच्या मनानं हे सगळं करतेय का ती विरोधकांच्या तालावर नाचत असं वागतेय हे मला काही माहिती नाहीये. अरे पण ह्याच्यामुळे आपल्या घरातली शांतता बिघडली रे. ते तुम्ही मला मारा, हरकत नाहीये, पण माझ्या कुटुंबातील लोकांवर कुठलीही बाधा आलेली मला चालणार नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा मला खूप त्रास झाला. अरे मी खूप प्रयत्न करतोय की लोकांमध्ये कुठल्याही प्रकारचा दुरावा निर्माण होऊ नये, पण ह्या अशा गोष्टींमुळे ना ते जास्तच होत, त्यात भर पडतीये. या सगळ्याचा मला खूप त्रास होतोय. साहेब खरं सांगू का, म्हणजे मी स्वानंदीला इतकं ओळखतो, त्यावरून म्हणजे स्वानंदी असं काही करेल यावर माझा विश्वासच बसत नव्हता. अरे माझाही विश्वास बसला नाही जोपर्यंत मी ते सीसीटीव्ही फुटेज बघितलं नाही तोपर्यंत. घोर कलियुग गेले. म्हणजे आपली आपली म्हणवणारी माणसं सुद्धा पाठीत खंजीर खुपसायला मागे पुढे बघत नाही. म्हणी मला एक खरं खरं सांगशील तू? खरंच सांगायचं म्हणी. हे बघ, तुझ्या आणि स्वानंदीमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे ना? हे बघ, असं काही असेल ना तर मला तू खरंच सांग, मी त्याच्यात लक्ष घालीन. हा, मी बघीन ते कसं दूर होईल ते. मला जे स्वानंदी वागली ना त्याच्यामुळे मी खूप डिस्टर्ब झालेलो आहे, खूप दुखावलो गेलोय मी. जिच्यासाठी मी इतकं केलं, जिला माझी सून नाही तर मी माझी मुलगी मानतो, ती स्वानंदी माझ्याशी हे असं वागते. त्याच्यामुळे ना चांगुलपणावरचा माझा विश्वासच उडाला. साहेब साहेब तुम्ही बसा बसा, मी पाणी आणतो. मला खात्री आहे मणी सर नक्कीच सरपोतदार साहेबांना भेटायला गेलेच नाही आणि सरपोतदार साहेब नेहमीप्रमाणे भावनिक होऊन त्यांच्या मनात माझ्याबद्दल विष कालवणार. आधीच त्यांनी माझ्यावर खोटा आरोप लावलाय. आता ते 7 दिवसांचं चॅलेंज पूर्ण करायला काहीही करतील, काहीही. मला असं हातपाय गाळून चालणार नाही. मला काहीतरी करायला हवं. माझ्यावरचा आरोप खोटा आहे हे सिद्ध करायला हवं. काय करू मी? काय करू? त्या फुटेज मधली साडी ती शोधायला हवी. मणी सर, सॉरी थोडा पसारा झालाय, मी आवरते.
पण मी ते सीसीटीव्ही फुटेज मधली साडी शोधत होते. बस स्वानंदी बस. स्वानंदी चुका होतात माणसाकडून, साहजिक आहे, माणूस होता पण आपली चूक मान्य न करणे, आपल्या चुकीचं समर्थन करणं हे चुकीचं आहे. म्हणून म्हणतो आपली चूक मान्य करा आणि अजून गोंधळ निर्माण नका करू. काय आधी साहेबांची तब्येत नाजूक आहे, त्यात जर त्यांना अजून काही झालं ना तर. मणी सर अहो, पण मी त्या स्टडी रूम मध्ये गेलेच नव्हते. मणी सर ऐका माझं. मणी सर स्वानंदी, मी आता तुमच्यासोबत जे वागतोय ते योग्य आहे की चूक आहे हे मला नाही माहिती, पण तुमच्यामुळे साहेबांना जो त्रास झालाय त्याचा त्रास मलाही होतोय. तुम्ही खरंच असं वागायला नको होतं स्वानंदी. मणी सर, तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. हो, मी काहीही केलेलं नाहीये. हा सगळा प्लॅन सरपोतदार साहेबांचा आहे आणि तुम्ही त्यात अडकून त्यांचा प्लॅन यशस्वी करताय. मणी सर, जर त्यांचा प्लॅन यशस्वी झाला तर मी तुम्हाला कायमची गमावून बसेन आणि ते मला कधीच मान्य होणार नाही. मणी सर, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मणी सर, हो कसं समजावू मी तुम्हाला की ही सगळी खेळी सरपोतदार साहेबांची आहे तुम्हाला माझ्यापासून तोडण्यासाठी. आणि तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून माझ्यावर अविश्वास दाखवून ती खेळी यशस्वी करताय.